नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या या अवाढ्य पृथ्वीवर एक अदृश्य जाळं आहे. एक असं जाळं जे आपलं संपूर्ण जग अगदी व्यवस्थित सांभाळतं. हो, आणि याच जाळ्याला आपण म्हणतो अक्षांश आणि रेखांश. चला, आज आपण हेच कोडं अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहूया. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट सांगायची आहे. आपण जे काही आज समजून घेणार आहोत ती संकल्पना आहे श्री प्रकाश चव्हाण यांची. ठीक आहे, तर मग थेट मुद्द्यावर येऊया. विचार करा, एवढा मोठा ग्रह आहे आपला. मग यावर एखाद्या ठिकाणाचा अगदी अचूक पिन पॉइंट पत्ता कसा तयार करायचा? काय करायचं? कारण कोणतीही सिस्टम नसताना या गोल पृथ्वीवर एखादं नेमकं ठिकाण शोधणं म्हणजे गवतात सुरी शोधण्यासारखंच आहे की, जवळपास अशक्यच. आणि बरोबर हीच अडचण होती जी आपल्या पूर्वजांना सोडवायची होती. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी पृथ्वीवरचा आपला पत्ता तयार कसा झाला, मग अक्षवृत्ते म्हणजे काय, पृथ्वीच्या या आडव्या रेषा, त्यानंतर रेखावृत्ते म्हणजे उभ्या रेषा, या दोन्ही मिळून जी वृत्तजाळी बनते त्यातून अचूक जागा कशी सापडते ते बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी याच रेखावृत्तांवरून वेळेचं गणित कसं जुळतं तेही समजून घेऊया. तर मग आपल्या पूर्वजांनी हा पत्ता शोधण्याचा प्रश्न सोडवला तरी कसा? बरं, या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 2 प्रकारच्या काल्पनिक रेषांची मदत घ्यावी लागणार आहे. चला तर मग त्यातल्या पहिल्या प्रकारापासून सुरुवात करूया. या पत्ता प्रणालीचा पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे अक्षवृत्ते. सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वी गोलावर काढलेल्या काल्पनिक आडव्या रेषा. या सगळ्या रेषा विषुववृत्ताला समांतर म्हणजे पॅरेलेल असतात. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? याच रेषांवरून आपल्याला एखाद्या ठिकाणच्या हवामानाचा सुद्धा अंदाज लावता येतो. आता या अक्षवृत्तांची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती समजून घेऊया. बघा, नकाशावर त्या आपल्याला अंडाकृती दिसतात नाही का, पण पृथ्वीगोलावर त्या चक्क पूर्ण वर्तुळ असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एकमेकांना नेहमी समांतर राहतात, कधीच एकमेकांना छेदत नाहीत. आणि त्यांचं मोजमाप अंशांमध्ये म्हणजे डिग्रीजमध्ये केलं जातं. या सगळ्यांमध्ये काही अक्षवृत्त तर खूपच स्पेशल आहेत, जसं की 0° हे आहे विषुववृत्त. मग 23.5° उत्तरेकडे गेलं की येतं कर्कवृत्त, आणि तितकंच दक्षिणेला गेलं की मकरवृत्त. आणखी वर म्हणजे 66.5° उत्तरेला आहे आर्क्टिक वृत्त आणि दक्षिणेला अंटार्क्टिक वृत्त. ही नावं लक्षात ठेवायला हवीत. ह्या सगळ्यांमध्ये हिरो आहे 0°वरचं विषुववृत्त. असं समजा की पृथ्वी नावाच्या एका फळाला बरोबर मधोमध कापलं तर जे 2 समान भाग होतील तसंच काहीसं हे विषुववृत्त करतं. वरचा भाग झाला उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग दक्षिण गोलार्ध. प्रश्न पडला असेल की मग अशी एकूण किती अक्षवृत्त आहेत? सोप्पं आहे, चला मोजूया. विषुववृत्ताच्या वर म्हणजे उत्तरेला आहेत 90 आणि खाली म्हणजे दक्षिणेला आहेत 90 आणि स्वतः विषुववृत्त 1 झाले की नाही एकूण 181. ठीक आहे, आडव्या रेषांमुळे आपल्याला एखादं ठिकाण किती वर किंवा किती खाली आहे हे कळालं, म्हणजे उत्तर की दक्षिण हे पक्क झालं. पण ते ठिकाण पूर्वेला आहे की पश्चिमेला हे कसं कळणार? पत्ता तर अजून अपूर्ण आहे, आणि तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला गरज आहे उभ्या रेषांची, म्हणजेच रेखावृत्तांची. तर रेखावृत्त म्हणजे काय? अगदी सोपं. उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडणाऱ्या ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषा आहेत त्यांना रेखावृत्त म्हणतात. आता यांची पण काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे ही अर्धवर्तुळ आहेत, पूर्ण वर्तुळ नाहीत. ह्यांतलं जे 0° रेखावृत्त आहे त्याला मूळ रेखावृत्त असं म्हणतात. आणि आता एक खूप महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. अक्षवृत्तांच्या अगदी उलट सगळ्याच्या सगळ्या रेखावृत्तांची लांबी समान असते, ती ध्रुवांकडे लहान होत नाही. आणि एकूण किती रेखावृत्त आहेत? तर पूर्ण गोलाचे 360° म्हणजे 360 रेखावृत्त. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे 180 आणि पश्चिमेकडे 180. बरं, आता आपल्याकडे आडव्या रेषा आहेत आणि उभ्या रेषा पण आहेत. आता तो क्षण आलाय जिथे या दोन्ही रेषा एकत्र येतात आणि आपल्या पत्त्याच्या समस्येवर एक जबरदस्त उपाय तयार करतात. जेव्हा ही आडवी अक्षवृत्त आणि उभी रेखावृत्त एकमेकांना छेदतात तेव्हा काय होतं? पृथ्वीवर एक जाळी तयार होते. बघा, यालाच म्हणतात वृत्तजाळी.
आणि हीच ती जादूची जाळी आहे ज्यामुळं आपण पृथ्वीवरच्या अगदी कोणत्याही ठिकाणाचा अचूक पत्ता सांगू शकतो. चला, आता या दोन्हीमधला फरक एका नजरेत आणि स्पष्टपणे पाहूया. पहिला मुद्दा, आकार. अक्षवृत्त कशी आहेत? पूर्ण वर्तुळाकार. आणि रेखावृत्त अर्धवर्तुळाकार. दुसरा मुद्दा, माप किंवा लांबी. अक्षवृत्त असमान आहेत. विषुवृत्तावर मोठी आणि ध्रुवांवर अगदी लहान. पण रेखावृत्त सगळीच्या सगळी समान लांबीची. आणि तिसरा मुद्दा, अंतर. अक्षवृत्त एकमेकांना समांतर असतात, त्यांच्यातलं अंतर सगळीकडे सारखं. पण रेखावृत्त मात्र ध्रुवांवर जाऊन एकत्र मिळतात. या सगळ्या फरकांपैकी एक मुद्दा अगदी कायमचा लक्षात ठेवा. तो म्हणजे लांबीचा. अक्षवृत्तांची लांबी कमी जास्त होते, पण सर्व रेखावृत्तांची लांबी मात्र अगदी समान असते. हे लक्षात ठेवा, कारण हा मुद्दा पुढे खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पण थांबा, या वृत्तजाळीचं काम फक्त पत्ता सांगण्यापुरतं मर्यादित नाहीये. एक आश्चर्याची गोष्ट सांगते. याच रेषांवरून संपूर्ण जगाचं घड्याळ चालतं. हो, खरंच. आणि या जागतिक घड्याळाची किल्ली आहे रेखावृत्तांकडे. आता हे कसं काय? याचं गणित खूप सोपं आहे बघा. आपली पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते. म्हणजे किती? 360 अंश. आणि यासाठी तिला लागतात 24 तास. आता 360ला 24ने भागलं तर उत्तर येतं 15. म्हणजे पृथ्वी एका तासात 15 अंश फिरते. आणि यालाच अजून सोपं केलं तर प्रत्येक 1 अंश फिरायला पृथ्वीला लागतात फक्त 4 मिनिटं. आणि हाच तो साधा सोपा नियम आहे जो संपूर्ण जगभर लागू होतो. प्रत्येक 1 अंश रेखांश पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे गेल्यास तिथल्या स्थानिक वेळेत बरोबर 4 मिनिटांचा फरक पडतो. किती सोपं आहे. आता जरा आजच्या जगाचा विचार करा. या वृत्तजाळीशिवाय आपलं पानही हलणार नाही. आपण जे GPS वापरतो, विमानांचं आणि जहाजांचं नॅव्हिगेशन, हवामानाचा अचूक अंदाज आणि अरे हो, आपल्या सगळ्यांच्या फोनमधले गुगल मॅप्स किंवा इस्रोचं भुवन, या सगळ्या तंत्रज्ञानाचा पाया हीच अदृश्य वृत्तजाळी आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. जरा विचार करा की जर या काल्पनिक रेषा नसत्याच तर आपलं आजचं हे हायटेक, एकमेकांशी जोडलेलं जग हे शक्य झालं असतं का?